ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोरूपः. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. आज मी आपल्याला 171 क्रमांकाचा आज व्हिडिओ या ठिकाणी करत आहे. आणि आपले गुरुदेव हे आपल्या सर्व भक्तांचं कल्याण करणारे आहेत. कल्याणकरी रामराया असं जो मी एक त्या ठिकाणी नामाभिधान दिलेलं आहे त्यांना. तर त्या अनुषंगाने एक मला अनुभव सांगायचा आहे. आणि गत व्हिडिओमध्ये मी विवेक देशपांडे, जे पुण्याचे भक्त आहेत विवेक देशपांडे, यांचा अनुभव कथन केला होता. आणि त्यांचा जो लेख आहे सद्गुरूंसारखा हस्ता पाठीराखा, हा जो लेख आहे तो आपल्या पुणे सत्संग प्रकाशनच्या गुरुदेवांच्या आठवणी पंचजेस भागमध्ये प्रसिद्ध झालेला आहे. आणि त्या अनुषंगाने मी तो अनुभव आपल्याला सांगतोय. विवेक देशपांडे यांचा जो अनुभव आहे ते सेवेमध्ये आले. त्यानंतर त्यांचं मी आधी सांगितलं 84 साली त्यांना सद्गुरूंचं दर्शन झालं, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. त्याच्यानंतर 1985च्या सुमारास त्यांचं मला वाटतं लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर एक 5-6 वर्ष झाले होते. काय जवळ 7 वर्ष म्हणजे 92पर्यंत त्यांना मूलबाळ नव्हतं. 85 लग्न झालं, 92 साली त्यांना मूलबाळ नव्हतं. आणि ही जेव्हा गोष्ट सद्गुरूंच्या कानावर घातली तेव्हा सद्गुरूंनी त्यांना त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागबळीचा विधी करून घ्या असं सांगितलं. आणि ही देशपांडे बंधू हे सद्गुरूंचे भक्त असल्यामुळे त्यांनी ताबडतोब त्या आज्ञेचं पालन केलं. आणि ते त्यांची पत्नी, त्यांचे बंधुराज आणि त्यांच्या म्हणजे वहिनी असे सगळे 4 जण जाऊन त्या ठिकाणी तो नारायण नागबळी करून आले. त्याच्यानंतर काय झालं, 1992 साली त्यांना एक कन्या प्राप्त झाली, कन्यारत्न प्राप्त. कसं होतं माहिती का, सद्गुरूंनी सगळं सांगितलेलं आहे, आशीर्वाद दिलेले आहेत, पण काही गोष्टी या नियतीच्या अधीन असतात. आणि त्यामुळे काय झालं, दुर्दैवाने त्या मुलीचं म्हणजे नवजात बालकीचं एक हृदयाचा जो भाग आहे ते जरा थोडं मोठं होतं. आता आकारापेक्षा, सामान्य आकारापेक्षा मोठं असेल तर ती व्याधी असते. आणि ती व्याधी त्या ठिकाणी तिला जडलेली होती. आणि त्यामुळे तिने काही खाल्लं की उलटून पडायचं. आणि असं सारखं व्हायला लागलं. आणि एक्सरे वगैरे काढून घेतला. तिच्या हार्टवर काही आपल्याला करता येईल का असं उपचार त्या ठिकाणी सुरू करण्यात आले. सद्गुरूंनी त्यांना काही उपचार सांगितले होते. आणि पितळेच्या पातेल्यात सोन्याचं वळं घालून उकळलेलं पाणी तिला द्या म्हणून सांगितलं. पुढे 6-7 महिने तिच्या ह्याच्यात तो हे चालू होतं, अप्स अँड डाऊन. आणि 1994 साली मला वाटतं सद्गुरू पुण्यात आलेले होते. आणि सुरू सरांकडे पौड फाट्याला जे पौड रोडला सुरू सरांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी तिथे मुक्काम होता. त्याच्यानंतर गुरुदेव शिवतरकळला जाणार होते. आणि त्या दिवशी स्वतः विवेक देशपांडे त्यांच्या सौभाग्यवती आणि मुलगी दर्शनाला गेले. सर्व परिस्थिती सांगितली. आणि सद्गुरूंनी एवढंच सांगितलं की तुम्ही देवाला प्रार्थना करा आणि मी प्रार्थना करतो. आणि रात्री त्या मुलीला रुबी हॉलला ॲडमिट करावं लागलं. आणि अचानकपणे तिला त्या ठिकाणी ती कालवश झाली, तिला देवाज्ञा झाली. नंतर हे झाल्यानंतर 10 दिवसांनी परत मला वाटतं देशपांडे सद्गुरूंच्या दर्शनाला गेले. आणि सद्गुरूंना सगळं सांगितल्यावर सद्गुरू एवढंच म्हटले की मला सर्व हकीकत समजली आहे. पण त्यांचं जे वाक्य आहे ते फार पुढचं महत्त्वाचं आहे. देशपांडे, मी तुम्हाला परत तशीच मुलगी देतोय. बघा, आपल्या गुरुदेवांचा अधिकार किती मोठा आहे. एक
कन्या दीड वर्षाची होऊन तिचं निधन झालेलं आहे आणि आपल्या भक्ताला ते आशीर्वाद देतात की मी तुला अशीच परत मुलगी देतो. आणि खरोखरीच 1902 वर्षांनी, म्हणजे 94 2 वर्षांनी 1996 साली त्यांना ती परत तशीच मुलगी झाली. आता देशपांडे म्हणतात की पहिल्या मुलीसारखीच होती. गुरुदेवाचे शब्द आहेत, आपले गुरुदेव हे सत्यसंकल्प आहेत. आपले गुरुदेव सत्यसंकल्प आहेत. त्यामुळे त्यांचा शब्द कधीच खोटा होत नाही. हा त्यातला भाग आहे. आणि त्यावेळेस देखील नाव देखील तिला ऐश्वर्यवती नाव ठेवा असं सांगितलं. आणि त्याच वेळेस गुरुदेवांनी पुढचं एक त्यांना सांगितलं की तुम्हाला मुलगा पण देणार आहे देशपांडे. तुम्हाला मुलगा होईल असं आश्वासक शब्द नाहीत. शब्द काय? सुनिश्चित शब्द आहेत की तुम्हाला मुलगा पण देणार आहे. आणि योगायोगाने 4 वर्षांनी, म्हणजे मला वाटतं 2001 साली त्यांना मुलगा पण मिळाला, म्हणजे मुलगा पण त्यांना झाला. आता कसं आहे माहिती आहे का की काही गोष्टी या आपल्या हातात नसतात. तर त्यामुळे मुलगा देखील झाला, पण त्या ठिकाणी देखील एक समस्या निर्माण झाली होती. त्या मुलाच्या आतड्यांमध्ये काहीतरी गुंतागुंत झालेली होती आणि ती गुंतागुंत झालेली असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला ऑपरेशन करावं लागलं. आणि खरंच लहान मुलांचे ऑपरेशन हे थोडे किचकट असतात आणि त्या ठिकाणी ताबडतोब ऑपरेशन करावं लागलं आणि 5व्या दिवशी त्याला डिस्चार्ज दिला. डॉक्टर म्हणले हा काहीतरी चमत्कार आहे बरं का, कारण अशा प्रकारच्या ऑपरेशनमध्ये साधारणपणे आम्ही 15 दिवसांनी डिस्चार्ज देतो, पण आम्ही लगेच तुम्हाला डिस्चार्ज दिला कारण तब्येतीत चांगली सुधारणा झाली. आणि डॉक्टर असं म्हणतायत, काय म्हणतायत की ऑपरेशन, माझ्याकडनं ऑपरेशन हे कसं घडलं हेच मला कळलं नाही. बघा, सद्गुरू सारखा असता पाठीराखा हा जो त्यांनी लेख लिहिलेला आहे तो किती त्यांनी ते शीर्षक देखील समर्पक केलेलं आहे. की आपल्या सद्गुरूंचा सद्गुरू पाठीराखे आहेत म्हणून डॉक्टरांच्या मुखातनं हे शब्द बाहेर यावेत की की माझ्याकडनं ऑपरेशन कसं घडलंय मला कळलेलं नाहीये. म्हणजे एवढं किचकट ऑपरेशन लहान मुलांचं, तर बघा ते लहान जीव केवढा असतो, त्याच्या आतड्याचं ऑपरेशन करायचंय, किती कॉम्प्लिकेशन्स आहेत बघा. तर हे सगळी सद्गुरूंची कृपा आहे. आता हा जो देशपांड्यांचा अनुभव आहे, मुलगी कालवड झाल्यानंतर जे शब्द गुरुदेवांनी वापरले, मी तशीच तुम्हाला मुलगी देतोय, हे असे शब्द गुरुदेवांनी अजून एका भक्ताच्या बाबतीत वापरले होते. त्याच्यावरही मी व्हिडिओ केलेला आहे. आपल्या नगरचे, ज्यांना आम्ही रणगाडा फेम देशपांडे म्हणतो, काय, जे रणगाड्याच्या ॲक्सिडेंटमध्ये अडकले होते आणि त्यांच्यावर सद्गुरूंच्या कृपेने एवढे चांगले उपचार झाले की स्वतःच्या पायाने ते नंतर घरी 2-4 महिने त्यांना लागले, पण स्वतःच्या पायाने घरी आलेले आहेत. ते देशपांड्यांचा देखील एक मुलगा धुळ्याला असताना, काहीतरी खेळत असताना अचानकपणे तो कालवश झाला. आणि देशपांडे कुटुंब ज्यावेळेस गुरुदेवांना त्याच्यानंतर भेटले, तेव्हा गुरुदेवांनी सांगितलं, जरी तुमचा हा मुलगा गेला असला तरी मी तुम्हाला तो परत आणून देणार आहे. आता परत आणून देणार म्हणजे काय, जो देह आपण अग्निसमर्पण केलेला होता तो तर काही येऊ शकत नाही, पण तसाच मुलगा देशपांड्यांना वर्षभराच्या, ते आडनाव देशपांडे आहेत बरं का, दोन्ही देशपांडेच आहेत. ते मला वाटतं ते प्रभाकर देशपांडे, रणगाडा फेम देशपांडे, आणि हे विवेक देशपांडे, एक नगरचे एक पुण्याचे. पण देशपांडे असून दोघांना आशीर्वाद एकाच प्रकारचा आहे, शब्दरचना देखील एकच आहे. म्हणजे आपल्या गुरुदेवांचं हे काय, म्हणजे कोणती शक्ती त्यांच्याकडे होती हे काय आपल्याला कळत नाही. पण या शक्तीमुळे कल्याणकरी रामराया असं जे मी म्हटलं, तर ही शक्ती भयंकर विलक्षण आहे. देशपांडे, प्रभाकर देशपांडे यांचंही कुटुंबाला त्यांनी आधार दिला आणि हे जे विवेक देशपांडे यांच्या बाबतीतही त्यांनी गुरुदेवांनी तोच आधार दिला. मुलगी दिली, मुलीचं काहीतरी समस्या निर्माण झाली, ती दूर झाली.
मुलगा दिला, मुलातही काहीतरी समस्या होती, ती दूर केली. म्हणजे यावरनं आपले गुरुदेव हे भक्तांचं कल्याण करणारे आहेत. कल्याणकरी रामराया हे जे मी त्याला एक गुरुदेवांचा गुणवैशिष्ट्य म्हणून मी सांगतो, तर अशा पद्धतीने या कल्याणकरी रामराया या माझ्या प्लेलिस्टमध्ये ज्या भक्तांवर गुरुदेवांनी कृपा करून त्यांना अपत्य प्रदान केले, त्याचे मी 7-8 अनुभव आत्तापर्यंत सांगितलेले, हातातला एक भर घातलेली आहे. अशा पद्धतीने हा जो विवेक देशपांडे यांचा मी दुसरा अनुभव आपल्याला आज सांगितला. आपण या ठिकाणी थांबू. श्री गुरुदेव दत्त.